जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील श्रीमंत वस्ती येथील कांताबाई ढवळे या शेतात आपल्या शेळ्या चारत असताना दोन बिबट्यांनी उसातून येऊन त्यांच्या 2 शेळ्या ठार करून उसात नेल्या। तसेच गावातील भाऊसाहेब ढवळे यांच्या गायीवर देखील हल्ला केला व त्यांच्या पाळीव कुत्र्याला जखमी केले। एवढेच नाही तर पप्पू गायकवाड यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला देखील बिबट्याने फस्त केले। सुभाष लोंढे यांच्या घरासमोरील कुत्र्याला जीवे मारले तर दुसरा कुत्रा जखमी केला। या व अशा अनेक घटना गावात घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ढवळगाव येथे बिबट्याने दहशत निर्माण केली असून वाडी वस्त्यांवरील अनेकांच्या गायी शेळ्यांवर बिबट्याने हल्ले केले आहे। अहमदनगरमधून अपघातासंदर्भात एक मोठे वृत्त आले आहे। शेतमजुरांना घेऊन चाललेला पिकअप जीप उलटून भीषण अपघात झालाय। यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 10-12 महिला जखमी झाल्या आहेत। हा अपघात पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या चक्केवाडी गावानजीक धोकादायक वळणावर झाला। भास्कर निवृत्त शेळके असे मृताचे नाव आहे। 10 ते 12 महिला व पुरुष मजूर शेतकामगारांसाठी बुधवारी सकाळी माल वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोमधून माणिकदौंडी येथे पाथर्डीकडे जात होते। जून-जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यात खरीपाच्या 6,99,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या असून सर्वाधिक 1,69,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 331 मिमी पाऊस झाला असून सर्वच तालुक्यात 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे। नगर जिल्ह्यात 1 जून ते 6 ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीपाचे पीक जोमात आहे। सर्वाधिक जामखेड तालुक्यात 485 मिमी पावसाची नोंद झाली आहे। नगर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदी, गोदावरी, प्रवरा नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रविवारी आणि सोमवारी या 2 दिवस 55,000 क्युसेक पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत बुधवारी केवळ 6,000 क्युसेकने विसर्ग होत आहे। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने हा विसर्ग घटवण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणावर मराठवाडा व अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहता, श्रीरामपूर तालुक्यावर अवलंबून आहे। जून-जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला। जुलै अखेरीस पावसास सुरुवात झाली। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली। त्यामुळे दोन्ही धरणातील पाणी गोदापात्रात सोडण्यात आले। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून हे पाणी सोडले गेले। टप्प्याटप्प्याने पाणी वाढवण्यात आले। मित्राच्या सांगण्यावरून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणाला मारहाण केल्याची घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली। सुनील कारभारी साळवे हा सैन्य दलात नोकरी करतो। तो राहुरी तालुक्यातील चिंचविहीर येथे कुटुंबासह राहतो। दिनांक 4 रोजी सायंकाळी सुनील साळवे घरी जात असताना राहुरी फॅक्टरीवरील श्रीरामपूर नाक्यावर थांबला होता। आरोपी हा आला व सुनील साळवे यास मारहाण केली। संसारे यास सुनीलने पकडून विचारले तेव्हा बाबासाहेब रामजी पंडित याने मारहाण करण्यास सांगितले असे म्हणाला। याबाबत सुनील साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संसारे व बाळासाहेब पंडित यांच्या विरुद्ध भारतीय कलम संहिता 118, 351, 341, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कला केंद्राचा विषय नेहमीच चर्चेचा असतो। जामखेड येथील कला केंद्रही वारंवार चर्चेत असतात, परंतु आता कला केंद्र संदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे। हे कला केंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली सरासर डान्स बार बनल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। कला केंद्रातील डीजे साऊंड सिस्टमवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कला संघटनेने केली आहे। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याबाबत निवेदन दिले। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श शिस्तीवर संगमनेर तालुक्यातील विकासाची वाटचाल सुरू असून येथील सहकार, शिक्षण, समृद्धी, बाजारपेठ, चांगलेच वातावरण, विकासाचे काम, सुसंस्कृत राजकारण यामुळे संगमनेर तालुक्याचे राज्यभरात कौतुक होत असल्याचे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले।
थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित सप्ताह गटपूजा कार्यक्रमात बोलत होते। जामखेड शहरातील आरोळे वस्तीवरील झोपडपट्टी येथील रहिवासी यांना भोगवतदार म्हणून सरकारने दिलेली जमिने या मालकी हक्काने ताब्यात देण्यात यावेत व सर्व सरकारी योजनांचा लाभ झोपडपट्टी धारकांना मिळावे व घरपट्टी कमी करण्यात यावे असे निवेदन तहसीलदार गणेश माळी यांना महिलासह ग्रामस्थांनी दिले। पारनेर शहरात 2-3 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्याने पारनेर शहरातील आठवडी बाजारात चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे ग्राहक आणि विक्रेता त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या पावसाळा असल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे। त्यामुळे पारनेर नगरपंचायत संबंधित प्रशासन व स्वच्छता विभागाने बाजारातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाला कुकडी व घोड सिंचन व्यवस्था वरदान ठरली आहे। या सिंचन व्यवस्थेच्या कालव्या चाऱ्यामधून अनेक हेक्टरी तहान भागली जाते। दरम्यान कुकडी आणि घोड सिंचन व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी अनेकदा शेतकऱ्यातून मागणी करण्यात आली होती। आता ही सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्प योजनेअंतर्गत सुमारे 300 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे। या निधीतून कालवा चाऱ्यांना आवश्यक ठिकाणी लाइनिंग व गेट दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे कालवा व चाऱ्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे। जलसंपदा विभागाने राज्यातील कालवे, मुख्य वितरिका, उपवितरिका देखभालीकडे 10 वर्षापासून दुर्लक्ष केले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।